आम्ही सध्या लाल सेनेचेच आम्ही सर्व पदाधिकारी आहोत. मी स्वतः कॉम्रेड गणपत भिसे, माझ्या उजव्या बाजूला कॉम्रेड किशोर कांबळे आहेत, माझ्या डाव्या बाजूला कॉम्रेड अशोक तात्या उबाळे आहेत. माझ्या पाठीमागं जे काही आहेत तर त्यांची हाईट खूप मोठी असल्यामुळे आम्ही त्यांना पाठीमागं बसलो, जेणेकरून पुढचे झाकणार नाहीत म्हणून. परंतु अत्यंत आघाडीचं लाल सेनेमधले जे काही नेतृत्व आहे असे सन्माननीय अविनाशजी मोरे साहेब, मातंग चळवळीमध्ये आणि एकंदरीतच ह्या सगळ्या लढ्यामध्ये ज्या विषयावर आपली चर्चा होणार आहे तो लढा इथपर्यंत घेऊन येण्यासाठी ज्यांनी म्हणजे खांद्याला खांदा देऊन या ठिकाणी जो काही हा संघर्ष केलेला, साथ दिलेला असे सन्माननीय LD कदम साहेब. आपला जो काही प्रश्न आहे किंवा आताच्या परिस्थितीमध्ये मातंग समाजाने महाविकास आघाडी की महायुती यांच्यासोबत जाण्याचा काय निर्णय घेतला पाहिजे असा या ठिकाणी प्रेसचा सवाल आहे. त्या संदर्भात माझं जे उत्तर आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला मताधिकार बजावण्याचा अधिकार आहे आणि तो त्यांनी बजावलाच पाहिजे. मताधिकार बजावत असताना हे जे काय आपण देत असलेलं मत आहे ते मत भूमिकेला मत द्यायचं असतं की एखाद्या राजकीय पक्षाची जी भूमिका आहे तर ती आमच्या समूहासाठी म्हणजे कितपत फलदायी आहे, कितपत पोषक आहे की शोषक आहे, ही त्या पक्षाची भूमिका पाहून आपण आपलं मत बनवलं पाहिजे. आणि मग ते बनलेलं मत या मशीनवर ते व्यक्त करण्याची आपल्याला संधी असते आणि ते मत आपण व्यक्त केलं पाहिजे. आता आम्ही ह्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही जे का आता आमचं मत बनवलेलं आहे ते मत बनवण्यासाठी आमच्याकडं काही असे धोरणात्मक निर्णय आम्ही या समाजासाठी घेऊ शकलेलो आहेत. त्या निर्णयाचा उद्याच्या मातंग असेल, दलित असेल किंवा एकूणच संपूर्ण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या जीवनमानावर आमूलाग्र अशा पद्धतीचा परिणाम होणार आहे. तो परिणाम हा अत्यंत सकारात्मक असणार झाला आणि त्या परिणामामुळं आमच्या समूहातील कित्येक युवक असतील, विद्यार्थी असतील यांच्या जीवनाचं सोनं करणारे असे निर्णय आताच्या महायुती सरकारने घेतलेले असल्यामुळं आम्ही महायुती सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून लाल सेनेनं महायुतीला पाठिंबा दिलेला आहे की या महायुतीचे जे का आताचे जे काही नेतृत्व करत आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार असतील. ह्या तिघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काय महायुतीचं हे जे काही ही निवडणूक लढवली जात आहे त्या निवडणुकीमध्ये जिथं जिथं अजित पवारांचे उमेदवार असतील आणि त्या अजित पवारांच्या उमेदवाराचं जे चिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी घड्याळ आहे त्या घड्याळीला आपण मतदान केलं पाहिजे. आणि जिथं जिथं एकनाथ शिंदेसाहेब यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांना त्या ठिकाणी धनुष्यबाणावर मतदान केलं पाहिजे. आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्राची निवडणूक लढवली जात आहे त्यांच्या उमेदवाराची निशाणे जिथं कमळ आहे त्या कमळाच्या चिन्हावर आपण मतदान केलं पाहिजे. आणि गंगाखेड हा परभणी जिल्ह्यातील एकमेव असा मतदारसंघ आहे की ह्या सर्व महायुतीनं रासपाचे पुरस्कृत केलेले एक उमेदवार आहेत ज्यांचं नाव आहे डॉक्टर रत्नाकर गुट्टे साहेब आणि त्यांची निवडणूक निशाणी आहे ॲटो रिक्षा. त्या ॲटो रिक्षाला आपण मतदान दिलं पाहिजे कारण डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचा ह्या सगळ्या निर्णयामध्ये अत्यंत सिंहाचा वाटा राहिलेला आहे. आणि म्हणून महायुती सरकारनं जे कामासाठी जे निर्णय घेतलेले आहेत, मी अधिकचं जास्त विस्तारामध्ये जात नाही, परंतु हा एक निर्णय आहे. हा निर्णय आहे 16 जुलैचा निर्णय म्हणजे शासन निर्णय आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागानं हा 16 जुलै 2024ला एक शासन निर्णय घेतलेला आहे आणि तो शासन निर्णय आहे RT स्थापन करण्याच्या संदर्भात. आता RT म्हणजे काय तर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था, त्याला आपण शॉर्टमध्ये RT म्हणतो. ही RT स्थापन झाल्यामुळं दरवर्षी जे काही अनुसूचित जातीतील मातंग व इतर ज्या तळातील जाती आहेत अशा जवळपास 12 जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी दरवर्षी 500 ते 1000 कोटी रुपये या ठिकाणी शासनाचे येणार झाले. आणि ही संस्था जशी बार्टी 72 पासून आत्तापर्यंत जशी तयार चालू आहे
तसं हे जोपर्यंत हे शासन प्रशासन आहे तोपर्यंत हे चालणार झालं. आणि म्हणून हा जो निर्णय आहे की मांगाच्या काही पिढ्या घडवण्याचा या ठिकाणी शासनाने निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये कुणी रस्ता बांधून देतो, कुणी नाली बांधून देतो. ही बांधलेली नाली उद्या उखळणार असते, तुटणार असते, फुटणार असते. समाज मंदिर कालांतराने ते जीर्ण होऊन त्या ठिकाणी ते सुद्धा त्या ठिकाणी नष्ट होत असतं. परंतु हे जे आहे तर आमच्या नष्ट होणाऱ्या पिढ्या वाचवणारा हा निर्णय शासनाचा असल्यामुळं आम्ही महायुती सरकारला आम्ही या ठिकाणी मतदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून आम्ही महायुतीच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे.